राज्यात प्रवेश करतात तर यापुढे आपले वाहनांची कागदपत्रे योग्य असल्यासच प्रवेश करावा। गोवा राज्यात कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आपली वाहने घेऊन जात येत असतात। तर यापूर्वी आलेल्या पर्यटकांची वाहने गोवा राज्यात ठिकठिकाणी अडवून वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात येत होती। तर यावेळी बऱ्याच पर्यटकांची कागदपत्रे पाहणी करताना लूट होत असल्याची तक्रार वाढत चालल्याने आता गोवा सरकारने गोवा राज्यात प्रवेश करते वेळेस आलेल्या प्रत्येक वाहनाला एकाच ठिकाणी कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टोल उभारण्यात आले असून सदर टोलवर सदर वाहनांचे असलेले नंबर प्लेट वरून गाडीचे सर्व कागदपत्रे योग्य आहेत का याची तपासणी केली जाते व एखाद्या वाहनांची कागदपत्रे योग्य नसल्यास या ठिकाणी बसवण्यात आलेला टोल गेटच उघडत नाही। त्यामुळे एक तर माघारी परतवायला लागते, अन्यथा जो काही सरकारतर्फे दंड आकारण्यात येतो तो दंड घेऊन कोर्टात जावे लागणार आहे। त्यामुळे यापुढे आपल्या वाहनांचे कागदपत्रे योग्य असल्यासच गोव्यात प्रवेश करणे गरजेचे बनणार आहे। तर सदर योजना खाजगी क्षेत्राला देण्यात आली असून सध्या ट्रायल बेसिसवर कामगिरी चालू असून 22 सप्टेंबर पासून टोल अधिकृतरित्या चालू होणार आहे।